श्री स्वामी समर्थ। स्वामींना ढोंगी म्हणणाऱ्यांची काय अवस्था झाली। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 मधील ही अद्भुत लीला प्रत्येक भक्ताने ऐकलीच पाहिजे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच ऐका। 2 संन्यासी अक्कलकोटात आले। त्यांनी स्वामी समर्थांना ढोंगी म्हटले, लोकांची थट्टा केली आणि स्वामींची निंदा केली। पण त्यानंतर जे घडले ते पाहून त्यांचा अहंकार क्षणात चूर झाला। स्वामी समर्थांनी दिलेला हा धडा आजही प्रत्येक भक्तांसाठी प्रेरणादायी आहे। जय जय रघुवीर समर्थ। तर स्वामी भक्तांनो, श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 4 अध्यायात आपले स्वागत आहे। या अध्यायाच्या सुरुवातीलाच विष्णुदास महाराज सांगतात की स्वामी समर्थांचे कीर्तन करा, त्यांचे चरित्र ऐका, भक्तिभावाने त्यांची पूजा करा। तीर्थयात्रा, कठोर योग साधना किंवा मोठमोठे यज्ञ यांची आवश्यकता नाही। केवळ स्वामी नामांचे स्मरण केले तरी जीवनातील 4ही पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष सहज प्राप्त होतात। मागील अध्यायात आपण पाहिले की स्वामी समर्थ अक्कलकोटात आले आणि चोळप्पाच्या घरी राहू लागले। चोळप्पा अत्यंत गरीब होता, परंतु त्याची भक्ती अतूट होती। स्वामी समर्थांनी त्याच्या घराला आपले निवासस्थान बनवले। हीच त्यांच्या पूर्वजन्मीच्या पुण्याची कमाई होती। स्वामी समर्थ रोज चोळप्पाच्या भक्तीची परीक्षा घेत असत। कधी त्याला त्रास देत, कधी विचित्र लीला करत, पण चोळप्पा कधीही डगमगला नाही। त्याची पत्नी देखील अत्यंत पतिव्रता आणि स्वामी भक्त होती। त्यांच्या घरात स्वामी सेवा हे सर्वात मोठे सौभाग्य मानले जात होते। स्वामी समर्थांच्या अद्भुत लीलाची कीर्ती देशभर पसरू लागली। दूरदूरहून लोक दर्शनासाठी येऊ लागले। कोणी धन मागत होते, कोणी संतान प्राप्तीची इच्छा करत होते, तर काही संसाराच्या दुःखातून मुक्ती शोधत होते। स्वामी समर्थ हे भक्तांसाठी कल्पवृक्षासारखे होते। ज्या भक्ताची जशी भावना असे त्याप्रमाणे स्वामी त्यांचे मनोरथ पूर्ण करत। परंतु जे अहंकारी, निंदक आणि कुटील स्वभावाचे असत त्यांना योग्य वेळी योग्य धडा देखील शिकवत। एकदा 2 संन्यासी अक्कलकोटात आले। त्यांनी स्वामी समर्थांची वाढती कीर्ती ऐकली होती, पण त्यांच्या मनात श्रद्धा नव्हती, तर अहंकार भरला होता। ते गावकऱ्यांना म्हणू लागले, हा स्वामी काही संत नाही, हा ढोंगी आहे, लोकांना फसवतो। त्याच्या पायावर डोके ठेवून तुम्हाला काहीच मिळणार नाही। गावकरी त्याचे बोलणे ऐकत होते, पण स्वामी समर्थांची कृपा अनुभवलेले भक्त त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवत नव्हते। स्वामी समर्थांना ही गोष्ट लगेच समजली, कारण ते सर्वांच्या अंतःकरणातील भावना जाणणारे अंतर्ज्ञानी होते। काही दिवसांनी ते दोघे संन्यासी स्वामींची परीक्षा घेण्यासाठी आले। स्वामी ज्या ठिकाणी बसले होते तेथून उठले आणि एका भक्ताच्या घरी गेले। ते दोघे संन्यासीही त्यांच्या मागोमाग गेले। भक्ताने तिन्ही संतांना सन्मानाने आसन दिले। त्यावेळी स्वामी समर्थांच्या मनात एक अद्भुत लीला घडवण्याचा विचार होता। स्वामींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी जमली होती। लोक फळे, मिठाई, पैसे आणि विविध भेटवस्तू अर्पण करत होते। प्रत्येक जण आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रार्थना करत होते। हे सर्व पाहून त्या दोन्ही संन्याशांच्या मनात लोभ निर्माण झाला। त्यांच्या नजरा त्या अर्पण केलेल्या वस्तूंवर खिळल्या। स्वामी समर्थांनी हे ओळखले। अचानक त्यांनी समोर पडलेल्या सर्व वस्तू त्या दोघा संन्यासांकडे सरकवल्या। हे पाहून त्यांना वाटले की आता भरपूर अन्न आणि द्रव्य मिळणार। पण काही क्षणातच सेवेकरी आले आणि भक्तांनी अर्पण केलेल्या सर्व वस्तू उचलून घेऊन गेले। क्षणात सर्व काही नाहीसे झाले। त्या दोघा संन्याशांच्या चेहऱ्यावर निराशा पसरली। ते दिवसभर उपाशी होते आणि त्यांना भोजनाची अपेक्षा होती।
विशेष म्हणजे त्या दिवशी स्वामी समर्थांनी स्वतःही अन्नाला स्पर्श केला नाही. सूर्यास्त झाला आणि स्वामी तेथून निघून गेले. संन्याशांना मात्र दिवसभर अन्न मिळाले नाही. रात्र झाल्यामुळे त्यांना उपवासच करावा लागला. तेव्हा त्यांना आपली चूक समजली. जे स्वामींना ढोंगी म्हणत होते तेच आता त्यांच्या सामर्थ्यापुढे नतमस्तक झाले. स्वामी समर्थांनी त्यांना शिक्षा दिली, पण ती शिक्षा त्यांच्या अहंकाराचा नाश करण्यासाठी होती. भक्तांनो, या अध्यायातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. संतांची निंदा कधीही करू नये. संतांचे खरे स्वरूप बाह्यरूपावरून ओळखता येत नाही. श्रद्धा, नम्रता आणि भक्ती यांच्या माध्यमातूनच त्यांच्या कृपेचा अनुभव घेता येतो. स्वामी समर्थ हे श्रीपाद श्री वल्लभाचेच अवतार होते. कलियुगात भक्ती वाढवण्यासाठी त्यांनी मानवरूप धारण केले आणि असंख्य भक्तांचे जीवन धन्य केले. चला आपणही अहंकार सोडून स्वामींच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होऊया. या अध्यायाच्या वाचनाने उपासकाच्या मनातील संशय दूर होतो. त्यांचे मन सद्गुरू भक्तीत रममान होते. तर मित्रांनो, जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.